नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का हे तुम्हाला चेक करायचं आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला असेल तर आता 24वा हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहे। आता कसलीच काळजी किंवा चिंता करू नका। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला ए टू झेड माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे शेतकरी बांधवांना सांगितलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल, तुम्ही पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून स्पष्टपणे जाहीर केलंय की आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता बरेच दिवस झाले शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय। आता 24वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे आणि 24वा हप्ता आजपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा देखील होणार आहे असं सांगण्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पाहत चला। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला माहितच आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर का निर्णय घेतला तर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। यांनी निर्णय घेतला की डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा होते। आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे हे आता मी तुम्हाला सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत। तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, कोणत्या म्हणजेच की 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे हे देखील पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी 2026 रोजी 20 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावरती जमा झालाय। आता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे, यासाठी तुम्ही पात्र आहेत का हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलंय, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे, पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 23वा हप्ता जमा झालेला असेल तर आता तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो 24व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर आता चला, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली पाहिजे। म्हणजेच की जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी तातडीने करून घ्या। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतर महत्त्वाचं
महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। तुम्हाला तर माहितच आहे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डीबीटीच्या अंतर्गत कोणत्याही योजनांचे पैसे जमा करतात आणि आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे आणि डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव बँक खात्याशी आधार लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो तिसरं काम आहे, महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करू नका। महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा, महत्त्वाचं तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने काढून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो जर का तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुमची शेतकरी ओळखच या ठिकाणी बुडते। त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता चला शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे तर समजलं असेल कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत। आता सर्वात महत्त्वाचं हे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे मुंबई उपनगर। मुंबई उपनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर पुणे। अहमदनगर पुणे मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर पुणे मधील शेतकरी असाल, अहमदनगर पुणे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद। पालघर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर। रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, रत्नागिरी, रायगड, सातारा मधील शेतकरी असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली। या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। बुलढाणा, बीड या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप होणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून वाटप होणार आहे। हे वाटप लवकरच सुरू होणार आहे आणि लवकरच वाटप होणार आहे। त्यामुळे सबस्क्राइब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।